हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसा चालला अभ्यास? आज आपण एक योजना बघणार आहोत, गोवर्धन योजना. आता बघा या आधी आपण काही मुद्दे लक्षात ठेवू. म्हणजे तुम्ही ही योजना कुठूनही वाचली किंवा अगदी कुठलीही योजना वाचली, तर तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत. बघा, योजनेचं नाव आणि उद्देश समजून घ्या, की ती कशासाठी आहे? त्याचा काय उद्देश आहे? त्याच्यानंतर बघा संबंधित मंत्रालय समजून घ्या. कधी-कधी हे कन्फ्युजिंग असतं. विभाग कुठला आहे समजून घ्या. त्याची जी तथ्य आहेत, फॅक्ट्स आहेत, आर्थिक तरतूद किती आहे, उद्दिष्ट किती आहे, लाभार्थी कोण आहेत, हे सारे मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? त्याच्यानंतर योजना नवीन आहे की जुनी? बघा, काही जुन्या योजना आहेत, त्यांची फक्त नावं बदलली आहेत किंवा त्यांचा उद्देश बदलला आहे. हे लक्षात घ्या. आणि ही योजना आत्ता या करंटमध्ये का आहे? त्याला चालू घडामोडीशी जोडून घ्या. हे सारे मुद्दे तुम्ही कुठलीही योजना अभ्यासत असाल तेव्हा लक्षात घ्या. आपली आजची स्कीम आहे गोवर्धन स्कीम. 26-27 च्या कुठल्याही परीक्षेसाठी अगदी महत्त्वाची स्कीम आहे ही. तर व्हिडिओला सुरू करू. आपली आजची स्कीम आपण सुरू करू. गोवर्धन नॅशनल सर्क्युलर बायो एनर्जी स्कीम. राष्ट्रीय परिपत्रक जैव ऊर्जा योजना. आता बघा ह्याचे आधी ऑब्जेक्टिव्हज आणि मग थोडे काही फॅक्ट्स आपल्याला बघायचे आहेत. तर बघा गोवर्धन सर्वात आधी पाठ करायचं आहे तुम्हाला हे. गोवर्धनचा फुल फॉर्म. गॅल्व्हनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन. ट्रिक समजा आपल्याला 1 तासाचा पेपर असेल, एवढा वेळ नाही मिळणार. ह्याच्यात कुठले-कुठले शब्द आहेत? ऑर्गॅनिक आहे, त्याच्यानंतर बायो आहे आणि धन आहे. 3-4 शब्द उचला आणि आपल्याला ऑप्शन्समध्ये शोधायचे आहेत. हे ईझी जातं. आता बघा ह्याचं उद्देश एकदम सिंपल ह्याच्यात सांगते. आतापर्यंत बघा काय होत होतं, असं असं नाहीये की बायोगॅस अगदी नवीन कन्सेप्ट आहे. बायोगॅस सगळेच बनवतायत, गावागावात बनवत आहेत. तर पण हे काय होतं, हे अनऑर्गनाइज होतं. म्हणजे हे काही गाव स्वतःपुरती करत होते, स्वतःच्या घरांपुरते करत होते. आपल्याला या क्षेत्राला आता एकत्र करायचं आहे. त्याला एक नॅशनल स्वरूप द्यायचं आहे. या स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे, उद्देश हा आहे. ठीक आहे. नॅशनल युनिफाईड फ्रेमवर्क फॉर स्केलिंग अप कॉम्प्रेस्ड बायोगॅस. CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅस. त्याच्यानंतर बघा, आता बायोगॅस कसं आहे, क्लीन एनर्जी आहे, स्वच्छ ऊर्जा आहे ही. आता ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, रूरल इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज आहे. कारण आपण ज्यांच्याकडे गायी वगैरे आहेत, त्यांच्याकडनं आपण हे खरेदी करू. म्हणजे गव्हर्नमेंट खरेदी करेल. सो त्यांनाही काही हे मिळेल, रिटर्न्स मिळतील. त्याच्यानंतर बघा, याच्यानंतर ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे फक्त गाई म्हणजे काऊ डंग नाहीये. ह्याच्यात बाकी पण येतात. ॲग्रीकल्चर रेसिड्यू शेतातले जे काही उरलेसुरलेले रेसिड्यू असतात ते येतात. किचनमधले वेस्ट असतात म्हणजे खराब झालेली फळं, फेकलेल्या भाज्या हे सगळं येतं. मार्केट वेस्ट हे तर खूप जास्त असतं. जी फळं जास्त पिकतात, खराब होतात, काहींना किडे लागतात, तेही सगळं बायोगॅसमध्ये यूज होऊ शकतं. म्युनिसिपल ऑर्गॅनिक वेस्ट हे जे आपण म्हणजे शहरांमध्ये जे टाकलं जातं खाल्ल्यानंतर आणि हे बाकीचे जसं की काही सुकी लाकडं वगैरे हे सगळंही यूज होतं. तर हे लक्षात द्या ऑर्गॅनिकमध्ये फक्त काऊ येत नाही, बाकीच्याही गोष्टी येतात. आता ह्याची नीड का आपल्याला भासली? आता आपल्याला ही स्कीम एवढ्या मोठ्या प्रमाणात का राबवायची आहे? तर बघा, आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. आता काय झालेलं, आपण किती डिपेंडंट आहोत गॅससाठी, CNGसाठी, LPGसाठी हे आपल्याला कळलं आहे. आपल्याला 50% आपला इम्पोर्ट बाहेरून येतो. त्याच्यानंतर बघा स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये जे आता काही डिस्टर्बन्सेस झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ही गरज भासली, की आपल्याला आता इंडिपेंडंट होणे गरजेचं आहे. आपली पॉप्युलेशन वाढते, जनसंख्या वाढते आहे. त्याच्यामुळे आपल्याला इतक्या साऱ्या पॉप्युलेशन पुरवण्यासाठी आपल्याला रिन्यूएबल गॅसकडे येणं गरजेचं आहे. एनर्जी सिक्युरिटी आणणं गरजेचं आहे. हं. आता बघा CBG इज केमिकली इक्वल आता हा जो कॉम्प्रेस्ड बायोगॅस आहे ना, हे असं नाही की याची क्षमता कमी आहे. हा LPG सारखाच नॅचरल गॅस सारखाच काम करण्याची क्षमता पण तेवढीच आहे. मग का नाही त्याचा चांगला वापर करायचा? हे या सगळ्याचे अ, इ उद्दिष्ट आहेत. ठीक आहे. आता बघा, या स्कीममध्ये आपल्याला हे शब्द सारखे-सारखे येतील. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. क्लीन एनर्जी, ऑर्गॅनिक मॅन्युअर, रुरल प्रॉस्पेरिटी, सर्क्युलर इकॉनॉमी. सर्क्युलर इकॉनॉमी कसं काय? तर बघा, हे रिन्यूएबल एनर्जी सारखंच आहे. आणि एनर्जी सिक्युरिटी. ठीक आहे. हे सारे मुद्दे म्हणजे ह्याचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर माहिती पाहिजे. ऑर्गॅनिक वेस्टमध्ये कन्फ्यूज होऊ नका. फक्त कॅटल डंग नसतं. बाकी पण ऑर्गॅनिक वेस्ट असतं. आणि हे थोडे बेसिक मुद्दे. आता ह्याचे काही आपल्याला फॅक्ट्स बघायचे आहेत. हं.
अ, बघा ह्याला मंजुरी मिळाली आहे 6 ऑगस्ट 2026 ला. ठीक आहे. हे अंमलात येणार आहे 2026-27 ते 2035-36 पर्यंत. ह्याची मिनिस्ट्री आता बदललेली आहे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस हे लक्षात ठेवा. आधी ना हे स्वच्छ 2018 ची स्कीम आहे गोबर्धन स्कीम. तर आधी होती ही स्वच्छ भारत मिशन अंडर. आता त्याची मिनिस्ट्री चेंज झाली आहे. हं. आता मेजर रिफॉर्म्स आपण बघितले, की जे फ्रॅगमेंटेड होतं, तुकड्या-तुकड्यांमध्ये होतं, ते आपण एकत्रित आणू. ह्याची ना आधी बघा जेव्हा सुरुवातीला गोवर्धन लॉन्च झाली, तेव्हा ना ही 4-5 वेगवेगळ्या मिनिस्ट्री अंतर्गत होती. आता त्याची एक सिंगल मिनिस्ट्री केलेली आहे. हा एक आपल्याला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे आणि आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. याची एक चेन बनवायची आहे, की या स्टेजला असं होणार, या स्टेजला पुढे हे होणार आणि ह्याच्यामुळे आपल्याला पुढे इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. आता ह्याच्या ना 6 ग्रोथ इंजिन्स हे लक्षात ठेवा तुम्हाला 6 ग्रोथ इंजिन्स. आता याची नावं लक्षात ठेवू आपण. नावं बघून घेऊ, एकदा वाचून घेऊ, मग तुम्हाला सिंपल याच्यात सांगते. अश्युअर्ड सीबीजी ऑफटेक, स्टेबल सीबीजी प्राइसिंग, कॅपिटल असिस्टन्स, पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर, क्रेडिट गॅरंटी सपोर्ट, सीबीजी इकोसिस्टम चॅलेंज फंड. हे 6 जे ग्रोथ इंजिन्स आहेत, हे तुम्हाला विचारतील. हं, किती ग्रोथ इंजिन्स आहेत हे पण लक्षात ठेवा. 6 ग्रोथ इंजिन्स आहेत. आता ना एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. अश्युअर्ड या साऱ्याला लिंक करा एम-एस-पी सोबत. एम-एस-पी मध्ये आपण काय बघतो? क्रॉप्स बघतो, धान्य बघतो. अगदी सेम इथे होणार आहे. पण हे काय होणार आहे? गॅसचं होणार आहे. ओके. आता बघा अश्युअर्ड सीबीजी ऑफटेक एक सीबीजीची एक हमीदार मागणी. यासाठी बघा बाजारपेठ निर्माण करणं म्हणजे एक मार्केट असलं पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा एक स्थिर सीबीजीची किंमत. एक स्टेबल प्राइस, एक बेसिक प्राइस ठरवून देणार आहे. आता किती प्राइस आहे बघा हे एकदा फॅक्चुअल आलं तर बघून घ्या. नंतर भांडवलीसाठी सहाय्य मिळेल. पाईपलाईन पायाभूत सुविधा असतील. कुठे समजा सिटी ग्रामीण भागात किंवा अर्बन भागात जर द्यायची आहे सुविधा, तर पाईपलाईन इकोसिस्टम असेल. क्रेडिट गॅरंटी सपोर्ट, कर्ज हमी हमी मिळेल. त्याच्यानंतर सीबीजी इकोसिस्टम चॅलेंज फंड. आता बघा, इथे जे काही चॅलेंजेस येणार आहेत, त्या चॅलेंजेसना पुढे डील करण्यासाठी हा फंड असेल. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? 6 ग्रोथ इंजिन्स असतील, याची नावं आणि ह्याचं 1-2 लाईनमध्ये ह्याचं काय उद्दिष्ट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. यानंतर बघा अजून थोडं डिटेल आपण बघतो आहे. ह्याचं एक उद्दिष्ट आहे, की आपल्याला हे जे सीबीजी प्रोडक्शन आहे ना, हे 10 पटीने वाढवायचं आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट घ्यायची आहे. एनर्जी सिक्युरिटीसाठी असणारच आहे. आपल्याला आपला फॉसिल फ्युएल्स वरचा डिपेंडन्स कमी करायचा आहे. त्याच्यानंतर वेस्ट टू वेल्थ हा एक अप्रोच आपल्याला बिल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर रुरल एम्प्लॉयमेंट होईल, इन्कम वाढेल त्यांची आणि सायंटिफिक ऑर्गॅनिक वेस्ट मॅनेजमेंट हे कीवर्ड सगळे लक्षात ठेवा. यानंतर बघा गोबर्धन युनिफाईड रजिस्ट्रेशन पोर्टल असेल हे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला ह्याच्यात ऑपरेट करायचं आहे, ते हे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकतात. आता मी तुम्हाला सांगितलेलं, की 2018 ची ही स्कीम आहे. तर बघा इकडे आयोग नक्की येईल. 2018 आणि 2026 ची जी स्कीम आहे ना, ह्याच्यात काय फरक असेल? तर बघा 2018 आणि ही आहे 6 ऑगस्ट 2026 ची. हे स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ग्रामीणच्या अंतर्गत ही स्कीम होती गोबर्धन स्कीम. आता आपण ह्याला एक सिंगल मिनिस्ट्री केली आहे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. त्याच्यानंतर ह्याचा फोकस होता, की जे कॅटल डंग जे 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 काही शेण आहे, जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे, त्याला व्यवस्थित स्वच्छता निर्माण करून सॅनिटेशन करायचं. पण आपला आत्ताचा उद्देश हा आहे, की ह्याला स्केल अप करून, ह्याचा स्केल वाढवून आपण ह्याला एक रिप्लेसमेंट किंवा एक अल्टरनेटिव्ह म्हणून शोधतो आहे एल-पी-जीसाठी. त्याच्यानंतर बघा, ह्याच्यात रुरल हाउसहोल्ड आधीची स्कीम होती ना, ही ही फक्त काही घरांपुरती किंवा काही कम्युनिटी पुरती किंवा काही गावांपुरती लिमिटेड होती. तर इथे आपण एक सप्लाय चेन बनवून, एक त्याची पूर्ण व्हॅल्यू चेन बनवून ना, आपल्याला ह्याला नॅशनल ह्याच्यावरती लेव्हलवरती आणायचं आहे. हं. इथे बघा फीडस्टॉक इथे मेनली काय वापरलं जायचं? शेणच वापरलं जायचं. इथे आपण खूप जास्त सगळे जे आपण बघितले व्हरायटी घेतो आहे. खराब झालेले धान्य म्हणा, फळं म्हणा, हे सारे घेतो आहे. बजेटमध्ये तर ऑफकोर्स फरक असणार, एवढ्या वर्ष झाली आहेत. ऑब्जेक्टिव्ह ह्याचं मेनली 2018 ची जी स्कीम होती वेस्ट मॅनेजमेंट होतं. म्हणजे जे खराब व्हायचं ना शेणामुळे किंवा बाकीच्या वेस्टमुळे त्याच्यासाठी होतं. इथे आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आपल्याला सीबीजी प्रोडक्शन 10 पटीने वाढवायचं आहे.
त्याच्यानंतर ह्याचं इम्प्लिमेंटेशन जिथे इन्स्टॉल्ड बायोगॅस होते ते फोकस होता आणि ह्याचं नॅशनल लेव्हलवरती असणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला 6 ग्रोथ इंजिन्स होते. म्हणजे याची इम्प्लिमेंटेशन खूप लिमिटेड होतं. आपण हे आता पूर्ण राष्ट्रीय लेव्हलवरती आणलेलं आहे. मार्केट लिंकेजचं काही स्ट्रक्चर नव्हतं. आता आपण स्ट्रक्चर वेनी ह्याला मार्केट ॲक्सेस देणार आहोत. रजिस्ट्रेशन पोर्टल इथे नव्हता. आपण आता 26ला आणलेला आहे. ठीक आहे. हे सारे मुद्दे लक्षात घ्या. डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. सो थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. जास्त महत्वाचं आहे ते आणि भेटू लवकरच.